हाय फ्रेंड्स, पवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया साध्या सोप्या पद्धतीने आंब्याची खीर। ही पहा, कणी तांदूळ घेतले आहे। आमच्याकडे कोकणात ह्याला कणी तांदूळ बोलतात। 1 तास भिजत ठेवले होते, स्वच्छ धुवून वगैरे। हे पहा, कणी तांदूळ 1 वाटी घेतले आहे छोटी। अर्धी वाटी आंब्याचा रस, 1 आंब्याचा, अर्धी वाटी साखर, 2 चमचे तूप, चिमूटभर मीठ आणि वेलचीची पावडर आणि काजू आणि बदामचे पीस आणि अर्धा लिटर दूध। छानपैकी गरम करून घेतले आहे दूध। पहा, कढई गरम झाली आहे। त्यामध्ये आता 2 चमचे मी तूप घालून घेते आणि बदाम आणि काजूचे पीस भाजून घेते। छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे तुपावर। आता मी कणी घालते। छानपैकी ते पण परतून घेते, एकजीव करून घेते। छानपैकी कवर परतून घ्यायचे। तुम्ही समजा अख्खे तांदूळ घेतले ना तर असेच 1 तास भिजत ठेवायचे आणि ते नंतर मिक्सरवर जरा फिरून घ्यायचे। हे पहा, 2 मिनिटं झाकून मारून ठेवलं होतं, झाले 2 मिनिटं। मस्त तुपामध्ये फुलले आहेत आपली कढी। मी दूध घालून घेते, अर्धा लिटर दूध घालून घेतलं आहे। हे पहा, एकजीव करून घ्यायचं। आता 20 मिनिटं झाकण मारून ठेवायचं। हे पहा, 20 मिनिटं झाली आहे, मस्त शिजली आहे पहा। हे पहा, मस्त जाड झाली आहे, मस्त शिजले आहेत। आणि पहा, मस्त शिजली आहे। अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा। त्याच्यामध्ये आता साखर घालून घेऊया। आपल्याला किती पाहिजे गोड अशी साखर घ्यायची। आणि आंब्याची प्युरी एकजीव करून घ्यायचं आणि वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ आरामात करायचं। हे पहा, एकजीव करून घ्यायचं। खूप छान होते ही आंब्याची खीर। तुम्ही पण नक्की करून पहा। 2 मिनिटं झाकून मारून ठेवूया। ही पहा, मस्तच झाली आहे, जाड झाली आहे, खूप छान झाली आहे। हे पहा, कलर पहा आंब्याचा खूप छान आला आहे। हे पहा, मस्तच झाली आहे। हे पहा, आपली आंब्याची खीर करून तयार आहे। खूप छान दिसत आहे, खूप छान झाली आहे। ही पहा, आपली आंब्याची खीर करून तयार आहे। खूप छान झाली आहे, मस्त झाली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा, मस्त जाड झाली आहे। ही पहा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीज